नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पडताळणी अहवालाबद्दल बघितले होते. पण ज्या लाडक्या बहिणींना लाभ येतोय त्यांच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे. ती म्हणजे ई-केवायसी. चला तर मग या व्हिडिओतून बघूया आपली ई-केवायसीची वेबसाईट कोणती. सर्वप्रथम आपल्याला गुगलवर ladkibahin.maharashtra.gov.in/e-KYC सर्च करून घ्यायचे आहे. बघा मी स्क्रीनवर हायलाइट करून दाखवतो तुम्हाला. सर्च करून घ्या. नंतर इथे बघा आपली वेबसाईट ओपन होणार. वेबसाईटमध्ये इथे आता लिहून आलेलं आहे आपल्याला ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. चला तर बघूया आपण नेमकं ई-केवायसी होतंय की साईटमध्ये काही एरर येतोय. चला बघूया. इथे आपल्याला खाली ऑप्शन देखील आलेला आहे इथे आधार क्रमांकाचा. बघा मी हायलाइट करून दाखवतो तुम्हाला. इथे आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आपल्याला व खाली कॅप्चा देखील टाकून घ्यायचा आहे. कॅप्चामध्ये ही इमेजमध्ये जे काही आपले नंबर दिले आहेत ते इथे टाकून घ्यायचे. आता इथे आपल्याला खाली आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे. त्यामध्ये देखील बघून घ्या. मी वरील नमूद केलेले आधार क्रमांक धारक लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीसाठी महिला व बाल विकास विभागास स्पष्ट संमती देते. या योजनेसाठी माझी ओळख पडताळणीसाठी WCD विभागाकडे माझे आधार तपशील जसे नाव, जन्मतारीख, पत्ता व बायोमेट्रिक माहितीमध्ये बघा इथे बोटाचे ठसे किंवा डोळ्याचे तपशील UDI म्हणजेच आधार वेबसाईट मार्फत वापरण्यास अधिकृत करते. ही माहिती केवळ ओळख पडताळणी आणि योजनेशी संबंधित संपर्कासाठी वापरली जाईल. बघा इथे आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन द्यायचे आहे. त्यामध्ये खाली आपल्याला दोन ऑप्शन देखील दिसत आहे. मी सहमत आहे आणि मला पटत नाही हे दोन ऑप्शन आहे. त्यापैकी आपल्याला मी सहमत आहे वर क्लिक करून OTP पाठवा यावर क्लिक करून घ्यायचे आहे. तुम्हाला समजण्याकरिता 3 प्रकारे अर्ज केलेल्या महिला म्हणजेच नारी शक्ती मोबाईल ॲपवरनं, वेबसाईटवरनं तसेच अंगणवाडी सेविकेकडे केलेले अर्ज या तिन्ही प्रकारे अर्ज केलेल्या अर्जांमधील प्रत्येकी 3 महिलांचे आधार कार्डने ई-केवायसी आपण या वेबसाईटवर करून बघणार आहे. चला तर मग त्यामध्ये सर्वप्रथम आपण नारी शक्ती दूत ॲपवरनं अप्लाय केलेल्या अर्जांची ई-केवायसी करून बघूया. त्यामध्ये आपल्याला बघा इथे मी हायलाइट करून दाखवतोय तुम्हाला रेड कलरमध्ये. आधार नंबर कॅप्चा टाकून घेऊया आपण पहिले इथे. बघा मी आधार कार्ड नंबर टाकून घेतोय व नंतर कॅप्चा देखील टाकून घेतोय व नंतर इथे आपल्याला खाली परमिशन द्यायची आहे. मी सहमत आहे आधार प्रमाणीकरण संमतीकरिता आणि OTP पाठवा यावर क्लिक करून घेतोय. बघा इथे OTP पाठवा यावर क्लिक करून घेतोय. बघा इथे आपल्याला स्क्रीनवर एक एरर येतोय. त्यामध्ये आधार नंबर नॉट रजिस्टर्ड म्हणजेच वेबसाईटकडे आपल्या आधारची नोंदणी नाही आहे असा एरर येतोय. चला तर आपण इथे पुन्हा देखील दुसऱ्या आधार कार्डाने देखील चेक करून घेऊया. बघा मी आधार कार्ड नंबर टाकून घेतोय इथे खाली कॅप्चा टाकून घेतोय. नंतर मी सहमत आहे क्लिक करून OTP पाठवा यावर क्लिक करून घेतोय. बघा इथे देखील आपल्याला सारखाच एरर दिसतोय. आपण आता इथे शेवटले म्हणजेच तिसरे देखील चेक करून घेऊया. या सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणे देखील चालू आहे. तरी मात्र एरर शो होत आहे इथे आपल्याला आधार नंबर नॉट रजिस्टर्ड म्हणून. हे तिन्ही नारी शक्ती मोबाईल ॲपवरनं अप्लाय केलेले फॉर्म आहे. बघा मी आधार कार्ड नंबर कॅप्चा टाकून घेतलाय, संमती देखील दिली आहे, तरी OTP जात नाही आपला. आधार नंबर नॉट रजिस्टर्ड सारखा हाच एरर येत आहे. चला यामुळे आपण आता वेबसाईट बंद करून पुन्हा ओपन करूया जेणेकरून वेबसाईटचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला माहीत पडणार. बघा इथे आता मी तुम्हाला येलो कलरने हायलाइट करून दाखवतोय. इथे मी ज्यांनी वेबसाईटवरनं फॉर्म केले त्यांचे आता आपण आधार कार्ड नंबर कॅप्चा टाकून सबमिट करून बघूया त्यांना OTP जाते की नाही. बघा आधार कार्ड नंबर टाकून घेतोय, नंतर इथे कॅप्चा टाकून घेतलाय. मी सहमत आहे यावर क्लिक करून घ्या आणि OTP पाठवतोय. बघा इथे देखील आपल्याला सारखाच एरर शो होत आहे. सेम एरर येत आहे. आपण अधिक दुसरे देखील आधार कार्ड टाकून पाहू. कॅप्चा टाकून घेतोय. मी सहमत आहे वर क्लिक केलेलं आहे आणि OTP पाठवावर क्लिक करून घेतोय. यामध्ये आपल्याला सारखा तोच एरर येतोय. आपण बघू शकता स्क्रीनवर. आपल्या नारी शक्ती ॲपवरनं ज्यांनी ऑनलाईन केले त्यांचा आला तर ठीक आहे, पण मात्र वेबसाईटवर करून देखील आपल्याला सारखाच एरर येतोय. पुन्हा आपण एक ट्राय करून घेऊया. बघा मी साईट बंद करून अधिक ओपन करतोय आणि आता ज्यांनी अंगणवाडी सेविकाकडे आपला फॉर्म केलेला आहे त्यांचे देखील आपण इथे आधार कार्ड नंबर टाकून घेतोय, नंतर कॅप्चा देखील टाकून घेतोय. बघा मी आता इथे ग्रीन कलरमध्ये हायलाइट करून दाखवतोय. ज्यांनी अंगणवाडी सेविकेकडे आपले ऑनलाईन केले फॉर्म त्यांचा मी आधार कार्ड नंबर टाकून घेतलेला आहे. आता इथे कॅप्चा देखील टाकून घेतो. OTP बघा इथे देखील आपल्याला सारखाच एरर शो होतोय. यामध्ये सांगायचे झाले तर पूर्णतः हा साईटचा प्रॉब्लेम आहे. नेमके कोणाचेही देखील आपल्याला आधार कार्ड वेबसाईट अंडर मेंटेनन्समध्ये आहे. लवकरच आपल्या सर्वांना ई-केवायसी करावी लागणार आहे. सध्या कोणत्याही फेक व्हिडिओकडे लक्ष न देता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ई-केवायसी चालू झाल्यास तुम्हाला कळणार व तसेच ई-केवायसी कशा प्रकारे करायची हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच येणार आहे. या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे अजून देखील कोणत्याही प्रकारचे फॉर्म ऑनलाईन केलेल्या लाडक्या बहिणी म्हणजेच नारी शक्ती दूत ॲपवरनं, वेबसाईटवरनं तसेच अंगणवाडी सेविकाकडे केलेल्या फॉर्म कोणत्याही फॉर्मची देखील केवायसी अजून चालू झालेली नाही. पुढील अपडेटची नक्कीच वाट बघावी जेणेकरून आपले देखील पैसे सुरळीत चालू राहतील. व तसेच आपले कोणतेही प्रश्न असेल तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला देखील प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळतील. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.